एक महिला पोलीस म्हणून भरती झालेली मुलगी लग्न करते तिच्या आवडीच्या मुलाशी. मुलगाही पोलीसच आहे. लग्नानंतर तो मुलगा तिला जॉब करायचा नाही म्हणतो. ती घरी थांबते. दोघांमध्ये वाद होतात आणि तिला रोज नवऱ्याचा मार खावा लागतो. हा प्रेमविवाह आहे. हे असं घडण्यापाठीमागचं कारण काय बघा. इथून आपण प्रेम बघतो, इथून आपण आपला जोडीदार बघतो. तर इथे राहू असेल तर तो राहू तुम्हाला आयुष्यात असं प्रेम आणतो की या प्रेमासाठी तुम्ही स्वतः जीवही द्यायला तयार होता आणि तेच प्रेम तुम्हाला लग्नानंतर जीव नकोसा करून टाकतं. तर ज्यांच्या कुणाच्या कुंडलीमध्ये इथे राहू असेल तर प्लीज चुकूनही प्रेमविवाह करू नका. कारण एक नाही अशा 10 कुंडली मी आत्तापर्यंत बघितल्या आहेत. याचबरोबर हिचा लग्नेश ही अष्टमात गेला आहे, सप्तमेश 12व्या घरात गेला आहे. या सगळ्या कंडिशन आहेत म्हणून प्रेमविवाह टिकत नाहीत. कारण हे प्रेम मिळवून देणारा राहू असतो. त्यामुळे सर्वांना कळकळीची विनंती आहे, एक वेळ तुम्ही अरेंज मॅरेज करताय तर कुंडली नाही बघितली तरी चालेल, पण जर तुम्ही प्रेमविवाह करताय तर कुंडली नक्की बघा. आणि तुमच्या ओळखीतलं जर कोणी प्रेमविवाह करायला निघाला असेल आणि कुंडली बघितली नसेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आजच्यासाठी इतकंच. धन्यवाद. नमस्कार. तर ही एका 50 वर्षाच्या व्यक्तीची कुंडली आहे. ही व्यक्ती वैतागलेली आहे आजारपणाला, स्वतःच्या नाही तर घरातल्या व्यक्तींच्या. कारण 50 वर्षाच्या आयुष्यात या व्यक्तीने आत्तापर्यंत 4 ते 5 लोकांची, आजारी आणि अंथरुणाला खिळलेल्या लोकांची सेवा केलेली आहे. म्हणजे आजी आजोबा झाले, आई वडील झाले आणि आता त्यांची पत्नी आजारी आहे. तर हे असं यांच्या बाबतीत घडण्याचं कारण काय ते बघूया. इथं बघू शकता तुम्ही शनी राहू एकत्र आहे. शनी राहू कुंडलीत एकत्र असण्याला श्रापित दोष म्हणतात आणि हा श्रापित दोष यांच्या सुखस्थानात आहे. म्हणजे या व्यक्तीला सुख मिळणार नाही. एकटा शनी जरी असेल कुंडलीमध्ये सुखस्थानात तरी या व्यक्तींना सुख मिळत नाही. इथे तर तो राहू सोबत आहे. ज्यांच्या कुणाच्या कुंडलीमध्ये शनी राहू एकत्र असतात म्हणजे श्रापित दोष असतो तर अशा लोकांच्या नशिबी आजारी अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींची सेवा येतेच. आणि त्यांनी जर ही सेवा केली नाही, टाळाटाळ केली किंवा त्याच्यातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला तर हा दोष मात्र तुमच्या पुढच्या पिढीला त्रासदायक ठरतो. म्हणजे सेम हाच दोष तुमच्या मुलांच्या पत्रिकेमध्ये परत येण्याची शक्यता असते. तुमच्यापैकी कोणाच्या कुंडलीमध्ये शनी राहू एकत्र असेल आणि जर तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर तुम्ही त्या आजारी व्यक्तीची सेवा नक्की करा. जेव्हा कधी ही व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होईल तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये थांबायचं आहे. घरी राहून डबे देणे वगैरे असा प्रकार करायचा नाही आहे. जास्तीत जास्त तुम्हाला त्या व्यक्तीची कशी सेवा करता येईल हे पहा. त्याचबरोबर अजून बऱ्याच गोष्टी आहेत या कुंडलीमध्ये बघा. लग्नेश शुक्र 6मध्ये गेलेला आहे. त्याचबरोबर अष्टमात मंगळ आहे म्हणजे जास्तीत जास्त मानसिक त्रास. त्याचबरोबर मेहनतीच्या घरामध्ये गुरु उच्च आणि वक्री आहे म्हणजे खूप जास्त कष्ट आहे नशिबात. तुमच्या ओळखीच्या जवळच्या लोकांमध्ये कोणी अशा प्रकारच्या त्रासात असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांची मदत होईल. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या ज्योतिषीय माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. तर आज फक्त 1 मिनिटात मी तुम्हाला तुमची खरी रास कशी बघायची हे शिकवणार आहे. 90% लोक आतापर्यंत आपली चुकीचीच रास बघत आलेत कारण ते त्यांची चंद्र रास बघतात. चंद्र रास न बघता खरं तर लग्न रास खूप जास्त महत्त्वाची असते कुंडली बघताना. आता लग्न रास याचा तुमचं लग्न झालेलं आहे नाही झालेलं याच्याशी काही संबंध नाही. तर लग्न रास म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये या चौकोनात जो नंबर लिहिलेला आहे तो नंबर म्हणजे तुमची खरी रास असते, लग्न रास. तर तुम्ही तुमची कुंडली ओपन करा आणि या चौकोनात कोणता नंबर लिहिलेला आहे बघा. जर इथे 1 नंबर लिहिलेला असेल तर तुमची रास मेष आहे. जर इथे 5 नंबर लिहिलेला आहे तर तुमची रास सिंह आहे. आणि जर इथे 9 नंबर लिहिलेला असेल तर तुमची रास धनु आहे. या व्हिडिओच्या शेवटी मी इथं असणारे 12 नंबर आणि त्यानुसार तुमची रास कोणती येते याचा तक्ता शेवटी देणार आहे. तर तुम्ही चेक करा तुमची रास कोणती येते. आणि चंद्ररास न बघता लग्न रासच का पाहायची असते हा खूप मोठा विषय आहे. तर त्याविषयी आपण नंतर कधीतरी व्हिडिओ बनवूच. पण आता मला नक्की सांगा तुमच्या या चौकोनात कोणता नंबर लिहिलेला आहे आणि तुम्हाला समजलं का तुमची खरी रास कोणती आहे. तर अशाच प्रकारच्या ज्योतिषीय माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.